51. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman. दीपचंद जो एका वृद्ध व्यक्तीचे केस कापत होता. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, who was startled that his hand shook and he nicked his customer's right ear. म्हणजे दीपचंद जे एका वृद्ध व्यक्तीचे केस कापत होता, ग्रस्ताचे केस कापत होता, त्याला बातमी ऐकून धक्का बसला. म्हणजे ते घाबरला. हे स्टार्टेड, घाबरला. त्याने काय केला? घाबरला आणि त्याचे हात थरथर कापू लागले. आणि त्याने त्याच्या ग्राहकाचा एक उजवा कान स्लाइटली कट केला. कसा कट केला? स्लाइटली. म्हणजे त्याचा चाचरत्या उजवा कान कापला. कस्टमरचा कोणता कान कापला? उजवा कान कापला. कोणता? उजवा. कोणी कापला? दीपचंदने. दीपचंद काय करत होता? का कापला त्यानं? बिकॉज ही वॉज पॅनिक टू लिसनिंग द न्यूज, दॅट न्यूज. त्याने ती बातमी ऐकून त्याला घाबरला आणि त्याचा हात थरथर कापला आणि त्याने आपल्या ग्राहकाचा उजवा कान कापला. अंडरस्टँड? द कस्टमर yelped with pain and distress. Customer also yelped with pain and distress. तर कस्टमर जे आहे ते ओरडला. कशाने ओरडला? ते पेनने आणि डिस्ट्रीजने ओरडला. त्याला पेन होतं, कापलं त्याचं, आणि डिस्ट्रीज होतं, धक्कादायक बातमीचं. त्याच्यामुळे ते सुद्धा ओरडला. बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रीज बिकॉज ऑफ द अवेफुल न्यूज. Pain because of the cut and distress about of the awful news he had just heard. तर त्याने ओरडला. त्याला पेन होतं. तर पेन कसं काय? त्याचा कान कापला म्हणून त्याला काय झालं? पेन झाला, त्रास झाला. आणि दुःख कशाच होतं? तर त्याने एक अवेफुल न्यूज म्हणजे भयंकर अशी न्यूज ऐकलेली होती. हिअर्ड मीन्स काय? अवेफुल मीन्स काय? भयंकर न्यूज ऐकलेली होती. म्हणून त्याला काय होतं? डिस्ट्रीज होतं. डिस्ट्रीज मीन्स काय? दुःख. तर डिस्ट्रीज कशात होतं? धक्कादायक न्यूज, शॉकिंग न्यूज. ही हॅड हिअर्ड अ शॉकिंग न्यूज, दॅट्स व्हाय ही फेल्ड डिस्ट्रीज अँड ही फेल्ड पेन बिकॉज हिज राईट इयर हॅड कट. तर त्याचा कान कापला होता म्हणून तो काय झालेला होता? त्याला त्रास होत होता आणि त्याला बातमी ऐकली होती, धक्कादायक बातमी ऐकली म्हणून त्याला दुःख झालेलं होतं, म्हणून तो ओरडला. With one side of his neck still unshaven, he sped across the road to the general merchant store, where there was a telephone. त्याच्या एका बाजूची दाढी करायची तशीच होती, तरी सुद्धा तो घाईघाईने रोडच्या पलीकडच्या साईडला असलेल्या एका किराणा दुकानमध्ये जाऊन त्याने फोन लावला. ज्या दुकानमध्ये फोन होता तो तिथं गेला. त्याची अर्धी दाढी करायची तसेच राहिलेली होती. तसाच तो खुर्चीवर उठला आणि पळाला. कुठे? दुकान. मर्चंट, जनरल मर्चंट. कुठे पळाला? जनरल मर्चंट मध्ये. त्याची दाढी करायची अर्धी राहिलेली होती. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनसेवन, म्हणजे अजून त्याची एका साइडची दाढी करायची राहिलेली होती. ही स्पीड क्रॉस द रोड, त्याने अतिशय घाईने रोड क्रॉस केले. अँड टू द जनरल मर्चंट स्टोर वेअर देअर वॉज अ टेलिफोन, तिथे जिथे टेलिफोन होता तो तिथे गेला. ही डायल सेट गोविंदराम्स नंबर, आणि तिथे जाऊन त्याने सेट गोविंदरामचा नंबर डायल केला. त्याने पलीकडे जाऊन रोडच्या बाजूला जाऊन काय केलं? कोणाचा नंबर डायल केला? गोविंदरामचा. सेठ गोविंदरामचा नंबर डायल केला. डायल सेठ गोविंदराम्स नंबर. द सेठ वॉज नॉट ॲट होम, आणि त्यावेळेला सेठ घरी नव्हता. वेन द कस्टमर्स डायल सेठ गोविंदराम्स नंबर, दॅट टाइम गोविंदराम नॉट ॲट होम. तर जेव्हा त्या कस्टमर्सने, जेव्हा त्या ग्राहकाने त्या सेठ गोविंदरामचा नंबर डायल केला तेव्हा तो घरी होता का? नव्हता. तो तेव्हा घरी नव्हता. वेअर वॉज ही देन, मग ते कुठे होता? द सेठ वॉज हॉलिडे इन काश्मीर. तर सेठ हे काश्मीरला सुट्ट्या घालवायला गेला होता. सेठ काश्मीरला कशासाठी गेला होता? सुट्ट्या घालवण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी गेला होता. हॉलिडे इन काश्मीर, काश्मीरला सुट्ट्या घालायला. तर कुठे गेलेला होता सेठ? कशासाठी? सुट्ट्या घालण्यासाठी. ओ वॉज दॅट सो? द एल्डरली जेंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. अरे मग काय की त्या
एल्डरली जेंटलमॅनला त्याच्यावर विश्वास राहिला नाही. ही हरीड बॅक टू द बार्बर शॉप अँड टोल्ड दीपचंद. त्याने लगेच घाईघाईने त्या बार्बरच्या शॉपला गेला, न्हाव्याच्या दुकानला गेला आणि त्याने सगळं दीपचंदला सांगितलं. कोणाला सांगितलं? दीपचंदला. द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी उडाला, पक्षी उडून गेला. त्यानं तिथं गेला आणि काय सांगला? पक्षी उडून गेला. द बर्ड हॅज फ्लोन. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदराम हे शहर सोडून निघून गेला. कोण म्हटलं? त्या एल्डरली जेंटलमॅन. एल्डरली जेंटलमॅनने कोणाला म्हटलं? दीपचंदला. द बर्ड हॅज फ्लोन अवे. पक्षी उडून गेला. द गोविंदराम लेफ्ट टाउन. गोविंदरामने शहर सोडून गेला. डेफिनेटली इट मीन्स अ कोलॅप्स. तर हे नक्कीच बँक बंद पडलेली आहे, म्हणजे वाईट परिस्थितीमध्ये चाललेली आहे बँक. डेफिनेटली, निश्चितच, एक्झॅक्टली. अँड ही डॅश आउट ऑफ द शॉप. आणि नंतर तो दुकानामधून अतिशय वेगाने निघून गेला. मेकिंग अ बिलिंग फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. त्याने थेट आपल्या ऑफिसकडे गेला. थेट कुठे गेला? ऑफिसकडे गेला आणि तिथे त्याने चेकबुक घेतले. काय घेतले? चेकबुक. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. तर न्यूज अतिशय वेगाने, जसं जंगलामध्ये आग पसरते त्याप्रमाणे न्यूज हे अतिशय वेगाने पसरली सगळीकडे त्या बाजारमध्ये. फ्रॉम द जनरल मर्चंट्स इट ट्रॅव्हल टू द शॉप. तर त्या जनरल दुकानदारापासून सगळीकडे पसरली. सर्क्युलेटेड अमंग्स द कस्टमर्स. संपूर्ण ग्राहकामध्ये ते न्यूज पसरली. अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डायरेक्शन. तर ते वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये पोहोचलेली, वेगवेगळ्या मार्गाने ते न्यूज पसरली. टू द बॅटल सेलर, द टेलर, द फ्री वेंडर. म्हणजे ते किरकोळ दुकानदारापासून टेलरकडे पोहोचली, टेलर पासून तर भाजीपाल्यांकडे पोहोचली, द ज्वेलर्सकडे पोहोचली, बेगरकडे पोहोचली. सिटिंग ऑन द पॉमेंट. जे रस्त्यावर बसून भीक मागतात अशा भिकाऱ्यापर्यंत सुद्धा ते बातमी पोहोचली. भाजी विक्रेत्यापर्यंत पोहोचली, ज्वेलर्सकडे पोहोचली, दागिने विकणाऱ्याकडे पोहोचली. त्याच्यानंतर जे किरकोळ विक्रेते राहतात, छोटे मोठे दुकानदार, त्यांच्याकडे पोहोचले. अगदी भिकाऱ्यापर्यंत न्यूज पोहोचली. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रूक लेग. एक ओल्ड गणपत, म्हातारा गणपत, ज्याचा पाय लंगडा होता. ही हॅड बीन स्क्वेटिंग ऑन द पावमेंट फॉर इयर्स कॉलिंग फॉर आल्म्स. तर तो रस्त्यावर सालापासून तो बसलेला होता, बसायचा आणि रस्त्यावर भीक मागायचा. आर्म्स म्हणजे काय? भीक मागणे. स्क्वेटिंग म्हणजे पाय दुमडून तो रस्त्यावर बसायचा आणि रस्त्यावरती तो काय करायचा? बसून भीक मागायचा. भीक मागत होता तो. इन द इव्हनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. म्हणजे कोणीतरी त्याला संध्याकाळी यायचं आणि त्याला गाड्यावर बसून घेऊन जायचं. असं दररोज तो गणपतला घेऊन जायचे आणि आणून सोडायचे त्याच्या घरचे व्यक्ती. बॅरो म्हणजे काय? बॅरो. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. तर त्याला कोणीच चालताना बघितलेलं नव्हतं. कोणाला? गणपतला कोणी चालताना बघितलेलं होतं का? नव्हतं. तर त्यांनी एका रस्त्यावर बसायचा पाय दुमडून आणि तिथं भीक मागायचा. त्याला कोणीतरी संध्याकाळी यायचं आणि घेऊन जायचं. But now on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at to top speed in the direction of the bank. म्हणजे गणपतला ही बातमी ऐकताच, बँक बंद पडली ही बातमी ऐकताच गणपत ताडकन आपल्या पायावर उभा टाकून सगळ्याला आश्चर्यचकित केला आणि तो अतिशय वेगाने बँकेच्या दिशेने पळाला. कुणीकडे पळाला? बँकेच्या दिशेने तो गणपत अतिशय वेगाने पळाला. टॉप स्पीड ने पळाला. कसे? कोणत्या स्पीडने? टॉप स्पीडने. म्हणजे त्यांना चौथा घेर टाकला आणि पळाला. कुणीकडे पळाला? बँकेकडे पळाला गणपत. इट सून बिकम नोन दॅट ही हॅड 1000 रुपीज इन सेव्हिंग. आणि नंतर लवकरच असं कळालं की त्यांना बँकेमध्ये 1000 रुपये बचत करून ठेवलेले होते. बँकेमध्ये 1000 रुपये बचत करून ठेवलेले होते असं लवकरच कळालं. मेन स्टूड इन ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर्स डिस्कसिंग द सिच्युएशन. प्रत्येक म्हणजे माणसं गट करून रस्त्यावरती कोपऱ्यावरती उभे राहू लागले आणि या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आता जसं की आता असं कशाबद्दल चालू आहे सध्या चर्चा? कोरोनाबद्दल आहे की नाही? तसं प्रत्येक कशाबद्दल चर्चा करू लागली? ते बँकेबद्दल. जे बँक बंद पडली त्याच्याबद्दल प्रत्येक जण चर्चा करू लागले. पीपल नगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. तर पीपल नगरला आतापर्यंत असा कठीण परिस्थिती कधीच आलेली नव्हती. कधीच
कठीण परिस्थिती आली नव्हती. सेल्डम मीन्स काय रे? क्वचित असे आली नव्हती. सेल्डम और नेव्हर हॅड फ्लूड्स म्हणजे तिथं त्या पिपल नगरला कधी फ्लूड आलेला नव्हता. फ्लूड म्हणजे काय? पूर. कधी त्या गावामध्ये पूर घुसला नाही, अर्थक्वेक झालं नाही और ड्राउट झालं नाही. अर्थक्वेक मीन्स काय? भूकंप झाला नाही, कधी तिथं अनावृष्टी झाली नाही, कधी दुष्काळ पडला नाही, काहीच झालं नाही आतापर्यंत. कुठल्याच प्रकारचं संकट आलेलं नव्हतं पिपल नगरवर. क्रायसिस म्हणजे काय? क्रायसिस मीन्स म्हणजे कधीच कठीण परिस्थिती त्या गावाला आली नाही. संकट कधी गावावरती आलं नव्हतं. अँड द इमिनियंट क्रॅश ऑफ द पिपल नगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. आता मात्र नेमकंच आताच हे पिपल नगर बँक बंद पडलेलं जे बातमी आहे ती मात्र नेमकीच बाहेर पडली आणि प्रत्येक जण त्याच्यावरती अंदाज काढू लागले आणि त्या बँकेकडे सैरा वैरा वेड्यासारखे धावू लागले. बँकेकडे लोक प्रत्येक जण त्याच्याबद्दल चर्चा करू लागले, तर्क करू लागले, अंदाज काढू लागले की कशी बँक बंद पडली असं, याचं काय कारण असेल याचं लोक बोलत होते. सम बोस्टेड ऑफ द फार साइटनेस. काही जण आपल्या धोरणाबद्दल बोस्टेड म्हणजे बढाया मारत होते. काय मारत होते? कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्स इन हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. अगोदरच पैसे काढून घेतल्याबद्दल स्वतःला अभिनंदन देत होते, स्वतःला बढाया मारत होते. बरं झालं बाबू, मी अगोदर कालच मी पैसे माझे मग काढून घेतो असं ते इतरांना सांगत होते. और नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन. आणि कोणाचे माझे 1 रुपया त्या पैसे बँकमध्ये खातच नाही अशाबद्दल कोणी काय करत होते? बढाया मारत होते, सांगत होते. प्रत्येक जण चर्चा करत होते. अदर्स स्पेक्युलेटेड ऑन द रिझन्स फॉर द क्रॅश पुटिंग. आणि दुसरे जण ते बँक बंद कसं काय पडली त्याचं रिझन शोधत होते, अंदाजा काढत होते. इट ऑल डाऊन टू एक्सेसेस इंडल्ज इन बाय सेठ गोविंदराम. आणि सेठ गोविंदराम हे काय सगळे पैसे पळून गेला, त्यांना मात्र आपलं मन समाधान केलं असं सगळेजण चर्चा करत होते. द सेठ हॅड फ्लेड द स्टेट सेड वन. एक व्यक्ती म्हणाला सेठ हा जे आहे ते राज्य सोडून पळून गेला, स्टेट सोडून पळून गेला. आपलं जे स्टेट आहे ते सोडून पळून गेला. ही हॅड फेल्ड द कंट्री सेड अनदर. दुसरा म्हणाला तो राज्यच नव्हे तर तो देश सोडून पळून गेला, कंट्री सोडून पळून गेला. दुसरा काय म्हणाला? ही वॉज हायडिंग इन पीपल नगर सेड अ थर्ड. तिसरा म्हणाला नाही तो इथंच पीपल नगर मध्ये लपून बसलेला आहे. ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री सेड अ फोर्थ. चौथा म्हणाला नाही तो चिंचेच्या झाडाला लटकून मरून गेला, म्हणाला फाशी घेतली म्हणाला. and had been found that morning by the sweeper boy. आणि त्या दिवशी सकाळी स्वीपर बॉय भेटला. बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल. म्हणजे त्या छोट्याशा बँकेमध्ये दुपारपर्यंत सगळे लोक जमा झाले बँकेमध्ये जाऊन. सगळे लोक कुठे जाऊन जमा झाले? बँकेमध्ये. इट्स रेडी कॅश अँड द हरेस्ट मॅनेजर वॉज इन अ डिलेमा. तर सगळेजण लोक त्या बँकेमध्ये जाऊन आपले कॅश देण्यासाठी तयार झाले आणि बँक मॅनेजर मात्र खूप वैतागून गेला, त्याला खूप त्रास झाला. तो अतिशय त्रासलेला बँक मॅनेजर अतिशय संकटात होता. कशात होता? संकटात. इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑब्टेनेड फ्रॉम अदर बँक सम 30 miles डिस्टन्स. आणि जे तात्कालीन जे पैसे पाहिजे तर आपल्या दुसऱ्या बँकेकडून घेऊ शकता. ती जे बँक आहे ती किती मेल दूर होती? किती मेल दूर होती? 30 मिल्स 30 मिल्स दूर होती, जे दुसऱ्या बँकेमधून त्याने तात्काळ पैसे उपलब्ध करून घेऊ शकत होते. ही वॉजंट शुअर ही कुड परस्वेड द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि तोपर्यंत तो आपल्या ग्राहकांना थांबून ठेवण्यासाठी खात्री देऊ शकला नाही की बाबा तुमचे पैसे सगळ्यांना मिळतील असं खात्री देण्यास तो असमर्थ ठरला, देऊ शकत नव्हता. अँड देअर वॉज नो वे ऑफ कनेक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊसबोट इन काश्मीर. आणि त्या वेळेला सेठ गोविंदराम सोबत मात्र कुठल्याच प्रकारचा त्याच्या हाऊसबोटमध्ये कनेक्शन संपर्क होत नव्हता. अंडरस्टँड? तर आता इथं आपला एक्सट्रॅक्ट नंबर 3 संपलेला आहे. त्याच्यावरती आपण ऍक्टिव्हिटीज उद्या घेऊया. ओके? अंडरस्टँड?